चला बाळांनो, मी आज बाजरीची भाकरी करते. आज पाऊस शिवर आला, थंडी, मस्त गरम गरम बाजरीची भाकरी करते आज. मीठ चाळून घेतलं, आता मीठ टाकून घेते, मस्त असं काढून घेते चांगलं. आता पीठ मळून घेते भाकरीचं. आता आपण कणी मस्त मळून घेऊ, थोडं थोडं पाणी टाकून. असा उंडा घडून घेते मस्त. आता आपला उंडा घडून झाला. आता त्याला असं पीठ लावून घेते. आता आपली भाकर किती छान आली, मस्त आली गोलगट्टन भाकर. आता आपण तयावर टाकून घेऊ आता भाकर. तवा तापला आपला, भाकर टाकून घेऊ आता. ठेवू आपण असं. आता आपली भाकर उलटून घेतली. आता घेऊ. आता आपली भाकर फुगली. आता मस्त झाली भाकर, खरपूस भाजली, चांगली भाजली भाकर. आता आपण काढून घेऊ आता भाकर. आता अशा भाकरी बनवून घेतल्या. आता हे पाकिट छान भाकरी आल्या, मस्त भाजल्या. तेल गरम झालं, आता मोहरी टाकून घेते. आता मोहरी गरम झाली, आता जिरे टाकून घेते. जिरे टाकले, आता थोडी हळद घालते त्याच्यात. आता बाळांनो, मी गवारीचे शेंगा करते बाजरीच्या भाकरीबरोबर. आता कढई ठेवली, तेल गरम करून घेते. आता हे मसाला टाकून घेते. याच्यात गवारीच्या शेंगा टाकून घेते. जास्त नाही, आता थोडं पण टाकून घेऊ आपण त्याच्यात. झाकण ठेवून 5-10 मिनिटं आपण त्याला शिजू देऊ. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी. आता कोथिंबीर टाकून घेते. आता थोडं मीठ टाकून घेते. थोडं 5 मिनिटं झाकण ठेवते. आता त्याच्यावर तयार आहे आपल्या आता गवारीच्या शेंगा. गवारी शेंगा तयार आहे, बाजरीची भाकर तयार आहे. आता आपण उतरून घेऊ आता कढई. आपल्या मस्त झाल्या गवारीच्या शेंगा. तयार आहे आपल्या गवारीच्या शेंगा, बाजरीची भाकर. पाऊस शिवराला गरम गरम छान लागते बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगा. तुम्ही पण करून पहा, तुम्हाला पण आवडत. आणि तुम्हाला जर आवडलं तर मग मला लाईक करा, सबस्क्राईब करा.